नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत विविध मागण्या मांडण्यात आल्या। त्यामध्ये गुजरात हायकोर्ट निर्णयानुसार कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन व पोषण ट्रॅकर ॲपचे योग्य प्रशिक्षण सेविकांना द्या, सरसकट सेविकांना ₹15,000 व मदतनीस यांना ₹8,500 मानधन अदा करा, THR ऐवजी ताजा गरम आहार द्या, लाडकी बहीण योजनेचे प्रतिफॉर्म ₹50 प्रमाणे मोबदला द्या या व अन्य मागण्यांसाठी आज हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी संघटनेच्या कॉम्रेड ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर, इंदुमती तारे, वर्षा चव्हाण, ज्योती कुलकर्णी, राजश्री गाडे, आशा गाडे, विमल रोमडे, रमा भोसलेसह अंगणवाडी बालवाडीच्या सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जवळजवळ 52 दिवसाचा संप अंगणवाडी सेविकांनी केला होता आणि त्यामध्ये आमची एक महत्त्वाची मागणी होती की मासिक पेन्शन मिळाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने एप्रिल 2022 मध्ये आदेश दिलाय की अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे। तिसरी महत्त्वाची गोष्ट की सरकारने आज 12-13 वर्ष झाले सुपरवायझर पदाच्या जागा काढल्या नाहीत। चूक सरकारची आहे। आता ह्या बायका एजबार झाल्या, याला सरकार जबाबदार आहे। सरकारने जागा काढायला पाहिजेत आणि आता सरकारने त्याच्यात चुकीची अट घातली की जे महिला 45 वर्षाच्या आहेत त्यांना सुपरवायझर पदाला बसता येईल। आमचं म्हणणं आहे की ज्या महिलांनी इतके दिवस अंगणवाडी म्हणून काम केलं, अतिशय चांगलं काम केलं, आज त्या सुपरवायझर पदापासून वंचित राहतात या वयाच्या अटीमुळे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, पदोन्नतीचा अर्थ काय, बाकीच्या डिपार्टमेंटसाठी वेगळा आणि महिला बाल कल्याणसाठी वेगळा, म्हणजे खरं तर महिलांसाठी तुम्ही दुय्यम दर्जाची वागणूक इथेही तुम्ही देताय। त्यामुळे आमचं हे आंदोलन जे आहे ते पेन्शन, ग्रॅज्युटी, GR जो आहे तो नागरी भागातला सुपरवायझरचा GR बदला, वयाची अट 55 वर्ष करा, मदतनीसच्या इंधन बिलात वाढ करा आणि आमचं म्हणणं आहे की सरकारनं सरसकट 15,000 मानधन वाढ जाहीर करायला पाहिजे। आदिती तटकरे निवडणुकीच्या अगोदर त्यांचे सगळे व्हिडिओ काढून बघा, आम्ही 15,000 केले आणि प्रत्यक्ष अंगणवाडी सेविकांना आज 13,000 रुपये मिळतात आणि 2,000 प्रोत्साहन भत्ता, अजून ₹1 देखील त्यांना मिळालेला नाही।